नमस्कार, मी आशिष जाधव. झी 24 तासच्या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत. कोरोनाविषयीची नकारात्मक बातमी देऊन देऊन आम्ही पत्रकार सुद्धा आता संयम सोडायला लागलो आहोत. पण एक पॉझिटिव्ह बातमी अशी आहे की 18 मार्चला गोव्यामध्ये पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला आणि त्यानंतर गोवा सरकारनं ज्या उपाययोजना केल्या त्याचं फलित म्हणून गोवा हे देशातलं पहिलं राज्य आहे जे कोरोनामुक्त झालेलं आहे. गेल्या 3 एप्रिलपासून गोव्यामध्ये एकही कोरोनाचा रुग्ण नवा सापडलेला नाही आहे आणि त्यामुळं गोवा राज्य हे कोरोनामुक्त झालं आहे हे आता केंद्र सरकारनं सुद्धा जाहीर केलेलं आहे. एक प्रकारे देशात गोव्याचं मॉडेल तयार झालेलं आहे. त्यावरच बोलण्यासाठी आज आपल्यासोबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आहेत. सावंत साहेब, झी 24 तासच्या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत आहे. पहिला प्रश्न तोच आहे की जेव्हा पहिला रुग्ण गोव्यामध्ये आढळला, गोवा हे पर्यटनाच्या दृष्टीनं एक क्रमांकाचं राज्य आहे की सगळा महसूल हा पर्यटनामुळेच जास्त मिळतो. अशा वेळी पर्यटनासाठी देशात प्रसिद्ध असलेलं राज्य जेव्हा कोरोनाबाधित होतं तेव्हा मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय करायचं ठरवलं आणि काय केलं पुढे? धन्यवाद. सगळ्यात अगोदर आपण जे म्हटलं की 18 मार्चला नाही 25 मार्चला आम्हाला पहिला रुग्ण आढळला आणि 25 मार्चच्या नंतर ज्या ज्या गोष्टी झाल्या त्याच्यावरती मी थोडीशी झलक टाकतो. पहिल्या वेळी आम्ही 22 तारखेच्या जनता कर्फ्यू माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने जाहीर केला आणि त्याच दिवशी आम्ही ठरवलं की हा जनता कर्फ्यू अजून 2 दिवस वाढवायचा आणि तो 23 आणि 24 असं 2 दिवस आम्ही जनता कर्फ्यू वाढवला. आणि जनता कर्फ्यू वाढवल्यानंतर लगेच त्या दिवशी आम्ही ठरवलं होतं की पुढे 8 दिवसाचा लॉकडाऊन करायचं आणि राज्यामध्ये एक चर्चा सुरू झाली की हा जनता कर्फ्यू का वाढवला, 8 दिवसाचा लॉकडाऊन का घेतला. त्याच्यावरती एक 2 दिवस गोव्यामध्ये कोरोना या विषयावरती, कोविड-19 या विषयावरती लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू झाली आणि लोकांच्यामध्ये अवेअरनेस जो कोरोनाच्या बाबतीत व्हायला पाहिजे होता तो खूप मोठा अवेअरनेस त्या पिरियड मध्ये झाला आणि योगायोगाने 24 तारखेला माननीय मोदीजीने 21 दिवसाचा पहिला लॉकडाऊन डिक्लेअर केला आणि तो डिक्लेअर केल्यानंतर 25 तारखे दिवशी पहिला रुग्ण ज्या दिवशी सापडला आम्ही दुसऱ्या दिवशी आमचं स्वतःचं कोविड हॉस्पिटलची तयारी ठेवली होती आणि दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही कोविड पॉझिटिव्ह पेशंटला आमच्या कोविड हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केला आणि तेव्हापासून फुल फ्लेज कोविड हॉस्पिटल गोव्यामध्ये चालू झालं. आम्ही तोपर्यंत फक्त पुण्याच्या NIV लॅब वरती आम्ही टेस्टिंगसाठी डिपेंडंट होतो. त्यानंतर लगेच आम्ही स्वतःचा टेस्टिंग लॅब सुरू केला आणि 29 तारखेपासून आमचा स्वतःचा टेस्टिंग लॅब PCR मार्फत NIV पुणेच्या सहकार्याने सुरू झाला आणि या ठिकाणी टेस्टिंग करण्यास सुरुवात झाली. पॉझिटिव्ह रुग्ण जो जो आम्हाला मिळाला पहिल्या दिवशी 3 रुग्ण जे मिळाले त्यांचे फर्स्ट कॉन्टॅक्ट, सेकंड कॉन्टॅक्ट जे कॉन्टॅक्ट मध्ये होते त्यांना लगेच क्वारंटाईन सेंटर मध्ये ठेवले आणि जवळपास 200 लोकांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात आम्ही यशस्वी झालो. त्यांच्या लगेच टेस्ट केल्या आणि या सगळ्या टेस्ट मध्ये 7 रुग्ण जे पॉझिटिव्ह होते त्यापैकी 6 रुग्ण हे फॉरेन कंट्री मधून गोव्यामध्ये आलेले होते, गोवेकरच होते. त्यातला 1 रुग्ण फक्त एखाद्या पेशंटचा तो भाऊ होता. त्यामुळे कम्युनिटी ट्रान्समिशन कुठेही झालेलं नाही, फक्त त्याच्याकडून त्याच्या भावापर्यंत ट्रान्समिशन इथपर्यंत रोखण्यात आम्हाला यश आलं. का तर ज्या 4-5 दिवसात जे आम्ही खूप मोठं काम जे केलं होतं 22 तारखेपासून 29 तारखेपर्यंत खूप मोठा अवेअरनेस त्यामुळे आलेले पेशंट फॉरेन कंट्रीवरून आलेले लोक एक तर इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन नाही तर 2000 लोकांना आम्ही त्या 3-4 दिवसातच होम क्वारंटाईन करून ठेवलं. त्यामुळे ती लोक स्वतःच्या घरात राहिली आणि गोव्याच्या बाउंड्रीज या 25 तारखेपासून नाही तर 22 तारखेपासूनच आम्ही पूर्ण बाउंड्रीज ज्या सील केल्या होत्या त्याचा खूप मोठा फायदा गोव्याला झाला. आणि त्यानंतर आम्ही गोवा मॉडेल म्हणून जो प्रकार की हाऊस टू हाऊस सर्व्हे करायचं ठरवलं. पूर्ण राज्यामध्ये आमच्या हेल्थ डिपार्टमेंट आणि बाकी इतर स्टाफ, टीचर्स असेल, बाकी गव्हर्नमेंट सगळे अधिकारी यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने हाऊस टू हाऊस सर्व्हे केला आणि ज्यांच्याकडे ट्रॅव्हल हिस्ट्री आहे, ज्यांच्या घरात एखादा बाहेर राज्याला असेल किंवा एखाद्याचे फ्लू लाईक सिम्पटम्स जे असतील, ILI ज्याला म्हणतो आपण, सारी सिम्पटम्स म्हणतो, यांना स्क्रुटनाइज केलं आणि त्यांचे एका दृष्टीने टेस्टिंग करण्यास सुरुवात केलं. म्हणून गोव्या राज्यामध्ये सगळ्या लोकांचं सहकार्य आम्हाला मिळालं. आमच्या कोविड हॉस्पिटलमधल्या मेडिकल टीमचं खूप मोठं योगदान आहे
आमच्या या ठिकाणचं होम डिपार्टमेंट म्हणजे पोलीस डिपार्टमेंट खूप मोठं सहकार्य आहे आणि ऍडमिनिस्ट्रेशन मधले सगळे अधिकारी यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं. आजही आम्ही तेवढ्याच कटाक्षाने गोव्या राज्यामध्ये कोणी येऊ नये याचं पालन करतो किंवा सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊन 100% पालन करतोय. गोव्याच्या जनतेच्या सहकार्याच्या कारणाने म्हणजे आज आम्हाला गोवा 0 पेशंट वरती डिक्लेअर करताना खूप आनंद होत आहे. प्रमोदजी, जे 7 रुग्ण आढळले ते पणजी परिसरातच आढळले की गोव्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये आढळले? गोव्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये होते, वेगवेगळ्या तालुक्यातले होते. त्यामुळे त्यांना लगेच आयडेंटिफाय करून त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना क्वारंटाईन करणं सेम डे हे आम्हाला पॉसिबल झालं आणि ते करण्यासाठी आमची मेडिकल टीम, डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्व्हिसेस आणि इतर प्रशासनाचे अधिकारी यांनी त्यांना क्वारंटाईन केल्यामुळे आम्हाला जास्त चांगल्यारीत्या आम्ही कंट्रोल घेऊ शकतो. आता सध्या तुम्ही कर्नाटक आणि महाराष्ट्राकडच्या सीमा ह्या सील केलेल्या आहेत. तर जेव्हा गोव्यामध्ये पहिला रुग्ण आढळला 26 मार्चला, तेव्हापासूनच तुम्ही ह्या सीमा सील केल्या आणि त्या अजूनही सील आहेत? आम्ही त्याच्या अगोदरपासूनच सीमा सील केल्या होत्या. म्हणजे 22 तारखेपासूनच तशा सीमा सील केल्या होत्या आणि गोव्यामध्ये येणारे फक्त गुड्स व्हेइकल, व्हेजिटेबल व्हेइकल एवढ्याच आम्ही अलाउ करत होतो आणि अजूनही 3 तारखेपर्यंत सगळ्या गोव्याच्या सीमा या सील केलेल्या आहेत. कुणालाही एंट्री आम्ही गोव्यामध्ये देत नाही आहोत. काही कारणास्तव कोणी जर मेडिकल इमर्जन्सी म्हणून या ठिकाणी जर एंट्री झालीच असेल तरी आम्ही त्याला गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सेंटर मध्ये 14 दिवस ठेवतो आणि त्याची टेस्ट करून घेतो. त्यानंतरच त्याला घरी पाठवलं जातं होम क्वारंटाईनसाठी. त्याशिवाय कुणालाही घरी पाठवलं जात नाही. प्रमोदजी, मोठ्या संख्येनं खरं तर पर्यटक हे गोव्यामध्ये येत असतात. जेव्हा तुम्हाला पहिला रुग्ण कोरोनाचा आढळला तेव्हाही गोव्यामध्ये परकीय पर्यटक असतील किंवा परप्रांतीय पर्यटक असतील, हे मोठ्या प्रमाणात असतील, तर ते अजूनही तिथेच आहेत, लॉकडाऊन आहेत, की त्यांना तुम्ही टप्प्याटप्प्याने सोडलंय किंवा काय, कसं? गोवा हे पर्यटन स्थळ असल्या कारणानं फॉरेन टुरिस्ट, नॅशनल टुरिस्ट आणि लेबर हे तिन्ही खूप मोठ्या प्रमाणात होतं. मला वाटतं फॉरेन टुरिस्ट आतापर्यंत 2,500 ते 3,000 टुरिस्ट यांना इव्हॅक्युएट करण्यात आलं. त्यांच्या देशातली स्पेशल चार्टर फ्लाईट आपल्या डायरेक्ट गोव्यामध्ये आले किंवा काही जण मुंबईतून गेले. पण स्पेशल चार्टर फ्लाईट मधून फक्त फॉरेन टुरिस्ट तेवढे या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. जे इतर देशातले पर्यटक या ठिकाणी काही प्रमाणात होते, काही परमिशन घेऊन गेलेत फक्त. म्हणजे त्याने त्या राज्यातल्या कलेक्टरची परमिशन मिळवली, त्याच वेळी त्यांना आम्ही इथून सोडलेले आहोत. नाहीतर आजही की देशातले पर्यटक वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये आहेत, त्यांची काळजी आम्ही घेतो. याशिवाय की लेबर जे आहेत, म्हणजे जे मायग्रंट लेबर होते ते लेबर कॅम्पमध्ये 10,000च्या आसपास लेबर कॅम्पमध्ये लेबर आजच्या स्थितीला आहेत. त्याशिवाय टुरिझम इंडस्ट्रीमध्ये असलेले लेबर हे 2.5 ते 3 लाख लेबर या वेगवेगळ्या टुरिझम इंडस्ट्री रिलेटेड आजही गोव्यामध्ये आहेत आणि त्याची काळजी म्हणजे सगळ्या दृष्टीने त्यांची राहायची सोय, त्यांच्या जेवणाची सोय, त्यांना हायजीन किट प्रोव्हाइड करण्याची सोय, त्यांचं मेडिकल चेकअप, त्यांना काउन्सिलिंग एवढ्या चांगल्या पद्धतीनं गोवा सरकार त्यांची काळजी घेत आहे. गोव्यामध्ये सध्या लॉकडाऊन कशा पद्धतीचं आहे? म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये सगळं काही शटडाऊन आहे, म्हणजे तुम्हाला इसेन्शियल सर्व्हिसेस आणि जे गुड्स सप्लाय आहे, फूड वगैरे, तेवढंच तुम्हाला मिळतं आहे. इतरत्र म्हणजे गोव्यामध्ये तर हे पर्यटन राज्य असल्यामुळं तिथे सर्व प्रकारची मुभा आधी होती, तर ती लॉकडाऊनच्या काळात कशी आहे? लॉकडाऊनच्या काळामध्ये सेंट्रल गाईडलाईनच्या नुसार ज्या ज्या गोष्टी अलाउड केलेल्या आहेत त्याच गोष्टी फक्त इथं चालू आहेत. म्हणजे उदाहरणार्थ ग्रॉसरी शॉप असेल, ओके, किंवा फार्मा इंडस्ट्री, फूड इंडस्ट्री या पहिल्यापासून चालू होतं. गोवा हे देशातलं 5व्या नंबरचं राज्य आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहेत. आम्ही चांगल्या पद्धतीनं फार्मा इंडस्ट्री पहिल्यापासून चालू ठेवू शकलो. इतर इंडस्ट्री 20 तारखेपासून जे केंद्र सरकारने रिलॅक्सेशन दिलेलं आहे त्या फक्त इकॉनॉमिकल इन्स्टिट्यूट किंवा इंडस्ट्रीज यांना रिलॅक्सेशन गोव्या राज्याने 20 तारखेपासून दिलेलं आहे. प्रमोदजी, पुन्हा तोच प्रश्न आहे की जे गोवेकर गोव्याबाहेर अडकलेले आहेत त्यांना परत आणण्यासाठी काही प्रयत्न झालेत का, की तुम्ही असाच निर्णय घेतलेला आहे की 3 मे नंतरच जे गोवेकर बाहेर अडकलेले आहेत ते परत गोव्यात येतील? यामध्ये 2-3 प्रकार आहेत.
त्यामध्ये जो एक प्रकार आहे की गोव्यातले काही आमचे पर्यटक म्हणून देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये आहेत ते तिथंच आहेत. त्यांचा 3 तारखेपासून आम्ही त्यांना तिथं थांबा, आम्ही तुम्हाला परत घेऊ हे सांगितलेलं आहे. त्यानंतर गोव्यातले विद्यार्थी आहेत राज्यामध्ये इथं देशामध्ये किंवा देशाच्या बाहेर आहेत त्यांचाही विचार एका दृष्टीने सुरू आहे. अजूनही देशाबाहेर असलेले सी फेरर्स आणि अजूनही जे नोकरीसाठी देशाबाहेर आहेत त्यांचाही विषय सुरू आहे. आत्ताच्या घडीला फक्त मिनिस्ट्री ऑफ द होम अफेअर्सचे जे सी फेरर्स होते त्यांच्यासाठी आणि डायरेक्टर ऑफ शिपिंग म्हणजे ह्याने जी गाईडलाईन इश्यू केलेली आहे त्यानुसार फक्त सी फेरर्सला तेवढं अलाव केलेलं आहे आणि आजच म्हणजे मुंबईच्या पोर्टवरती सी फेरर्सला तेवढं उतरण्यासाठी परवानगी दिलेली आहे. सर, गोवा नेव्हल बेस सुद्धा आहे आणि जसं तुम्ही आता उल्लेख केला की अनेक शिप्स त्यामध्ये क्रूज असतील किंवा मर्चंट नेव्हीच्या काही शिप्स असतील ज्या ठिकठिकाणी म्हणजे गोव्याच्याही नॉटिकल माईल्सच्या परिसरामध्ये आणि मुंबईच्याही, पण त्यांना गोव्याला यायचं आहे. अशांसाठी काही योजना आहे का? आता फक्त जी नवीन गाईडलाईन रात्री डीजी शिपिंगने जी इश्यू केलेली आहे त्या गाईडलाईनच्या नुसार म्हणजे विथ द परमिशन ऑफ द डीजी शिपिंग दे कॅन कम ऑन द पोर्ट. ते आपल्या मार्मागोवा पोर्ट जो आहे त्या पोर्टवरती डीजी शिपिंगच्या सल्ल्यानुसारच ते येऊ शकतात आणि त्याने जी गाईडलाईन दिलेली आहे त्यानुसार ते आपल्या ठिकाणी असलेले क्रूज यांना इव्हॅक्युएट करू शकतात. सर, गोव्याचा महाराष्ट्राबरोबर मोठा संबंध आहे, म्हणजे व्यापारी दृष्ट्या सुद्धा तो संबंध आहे. खास करून सावंतवाडी सिंधुदुर्गाकडली जी सीमा आहे किंवा तुमचं जे चेकपोस्ट आहे तिथे अनेक लोक आहेत महाराष्ट्रातले की ज्यांना गोव्यात कामानिमित्त जायचं आहे किंवा गोव्यातली काही मंडळी असेल ज्यांना महाराष्ट्रात कोकणात यायचं आहे. त्यांच्यासाठी काही विशेष योजना 3 मे नंतर आहे? गोव्याचा महाराष्ट्राशी खूप चांगले संबंध आहेत, यापुढेही असणार आहे. आम्ही ते चांगले संबंध महाराष्ट्राशी ठेवू. पण आत्ताच्या घडीला गोव्यातील म्हणजे महाराष्ट्रातील खूप लोक त्या फार्मा इंडस्ट्री किंवा आयडीसी मध्ये खूप लोक कामाला होती. पण आम्ही सगळ्या इंडस्ट्रीजला सांगितलेलं की 3 तारखेपर्यंत या लोकांना जे यायला परमिशन मिळणार नाही. 3 तारखेच्या नंतर जी सेंट्रल गाईडलाईन असेल त्यानंतरच आम्ही तो निर्णय घेऊ. गोव्यातल्या लोकांना पण ज्या ठिकाणी जायचं असेल त्यांच्यासाठी पण हाच प्रोटोकॉल आहे. आम्ही या ठिकाणीहून लेबर लोकांना नाही आमच्या लोकांना पण महाराष्ट्रामध्ये सोडत नाही. प्रमोदजी, खरं तर गोव्याचं सर्व काही पर्यटनावरती अवलंबून आहे. म्हणजे काही प्रमाणात मिनरल्स वगैरे असतील पण तरी सुद्धा पर्यटनाचा जो रेव्हेन्यू आहे तो गोव्यासाठी लक्षणीय आहे. अशा वेळी गोव्यातलं पर्यटन पुन्हा पूर्वीसारखं कधी होऊ शकेल त्यासाठी काही वेगळा प्लॅन आहे का? आणि संबंध देशाला सुद्धा तशी गोव्याची ओढ असते तर, आणि पुढे आणखीन 1.5 महिन्यांनी जेव्हा मान्सून सुरू होईल तेव्हा तर पर्यटनाच्या दृष्टीनं गोवा हे नंबर 1 डेस्टिनेशन आहे. हो, गोव्यामध्ये मायनिंगचा रेव्हेन्यू सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला मिळत होता, मिळतो आहे आणि यापुढे मिळणार आहे. त्यानुसार टुरिझम ही एक मोठी गोव्यामध्ये इंडस्ट्री आहे. ऍट प्रेझेंट म्हणजे 3 तारखेपर्यंत आम्ही आता कुठलाही विचार केलेला नाहीये. का तर 3 तारखेच्या नुसार देशातली स्थिती काय आहे, गोव्यातली स्थिती काय आहे, आम्ही आमची इकॉनॉमिक रिवायवल कमिटी जी एस्टॅब्लिश केलेली आहे त्यामध्ये टुरिझमचे वेगवेगळे रिप्रेझेंटेटिव्ह त्या कमिटीवरती आहेत आणि नक्कीच म्हणजे गोवा हे एक खूप चांगलं पर्यटन स्थळ जगभर प्रसिद्ध आहे, देशामध्ये पण प्रसिद्ध आहे. सगळ्या लोकांना मला वाटतं गोव्यामध्ये यायला आवडेल आणि आम्ही पण त्यांचं गोव्यामध्ये स्वागत करू. पण त्यासाठी 3 तारखेपर्यंत आम्हाला थांबावं लागेल आणि 3 तारखेच्या नंतर आम्ही नक्कीच या दृष्टीने निर्णय घेऊ. प्रमोद सावंत, राजकीय प्रश्न विचारायचे नाहीत पण गोवा म्हटलं की राजकीय प्रश्न विचारावे लागतात. आता राजकीय दृष्ट्या गोवा स्थिर झाला आहे असं समजायचं का? जे तुम्हाला कोरोनाच्या नुसार विचारायचं आहे की राजकीय नुसार विचारायचं? राजकीय दृष्ट्या विचारायचं आहे. भारतीय जनता पार्टीचं सरकार गोव्यामध्ये आहे आणि मला वाटतं आताचं सरकार हे स्थिर आहे असं मला वाटतं, कारण या सरकारला 30 आमदारांचा सपोर्ट आहे. मनोहर पर्रीकर असताना मी स्वतः पत्रकार म्हणून अनेक वेळा गोव्याला येऊन गेलो आणि पर्रीकरांची हॉस्पिटॅलिटी ही खूप वेगळी असायची. म्हणजे ते आदरातिथ्य, त्यांचा तो आपलेपणा, त्यांची आपुलकी ती सदैव स्मरणी राहणार आहे असं ते व्यक्तिमत्व होतं. आता अशा संकट काळी जेव्हा गोव्यावरती एवढं मोठं संकट आलंय, मनोहर पर्रीकरांची आठवण येते?
आजही तुम्हाला आम्ही वेलकम करू. मनोहर पर्रीकरांची आठवण ही गोव्यासाठी कायमची आमच्या मनामध्ये असणार आहे. बट तुम्हासारख्या पत्रकारांचा आजही आम्ही स्वागत करतो. गोव्यामध्ये प्रत्येकाचा आदरातिथ्य करणं हे आमचं कर्तव्य आहे. आम्ही अतिथी देवो भव या संस्कृतीनुसार गोव्यामध्ये येणाऱ्यांचं प्रत्येकाचं स्वागत खूप चांगल्या पद्धतीने करतो आहोत. सगळे आमच्यासाठी म्हणजे आम्ही जसं म्हणतोय की अतिथी देवो भव याच पद्धतीनं आज याच्या पुढेही त्याच पद्धतीने स्वागत होणार आहे. प्रमोद सावंत, मला सांगण्यात आलंय की उद्या तुमचा वाढदिवस आहे आणि कोरोना संकटाच्या काळात तुमचा वाढदिवस येतोय. काही वेगळा प्रण वगैरे तुमचा आहे का, की वाढदिवस कसा साजरा व्हावा? माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने पण आपण घरी राहून मला विजिट केला आणि कोरोना मुक्त गोव्यासाठी प्रार्थना केली, तर ती माझ्यासाठी खूप मोठी असेल. ठीक आहे. प्रमोदजी, तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. हे होते गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत. गोवा नाही म्हटलं तरी महाराष्ट्राचा छोटा भाऊ आहे. त्या दृष्टीनं आपल्याला गोव्यात काय चाललंय, गोव्यात काय होतंय हे नेहमीच आपण लक्ष ठेवून असतो. आणि आता जर का गोवा कोरोनामुक्त होणारं पहिलं राज्य असेल तर महाराष्ट्र सुद्धा लवकर कोरोनामुक्त व्हावं हीच अपेक्षा आहे. आणि त्याच शुभेच्छा जसं गोव्यांना आम्ही देतोय तसंच महाराष्ट्रातही ही अपेक्षा बाळगून आहोत की महाराष्ट्र सुद्धा लवकरच गोव्याप्रमाणे कोरोनामुक्त होईल. इथेच थांबूया. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.